मनाविरुद्ध झाले लग्न भाग एक प्रसिद्ध बिझनेसमॅन अर्जुन घरच्यांच्या दबावामुळे वाणी या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीशी लग्न करतो, पण तिला कधीच पत्नीचा दर्जा देऊ शकत नाही, कारण त्याचे प्रेम वाणी नसून दुसरे कोणी असते. तो कधी त्याचे प्रेम विसरून वाणीला पत्नी म्हणून स्वीकारू शकेल का, की तो वाणीशी असलेले नाते तोडून आपल्या प्रेमाला आपल्या साथीदार बनवेल? आपल्या कथेचे हिरो अर्जुन कपूर हे प्रसिद्ध यंग बिझनेसमॅन आहे, जो दिसायलाही खूप देखणा असून रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी आपल्या बिझनेस खूप उंचीवर नेऊन ठेवला आहे. मात्र घरच्यांच्या जिद्दीमुळे घेतलेल्या निर्णयामुळे तो खूप चिडलेला आहे. कुणाशी नीट बोलत नाही आणि कुणाची पर्वा करत नाही. आपल्या कथेची हिरोईन वाणी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. आवाज अतिशय सुंदर, हुशार आणि सहनशील आहे. ती तिच्या वडिलांचा आदर करते आणि तिची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडते. तिच्या नावाप्रमाणेच ती तिच्या बोलण्याचा योग्य वेळी वापर करते आणि जेव्हा ती बोलते तेव्हा ती खूप गोड बोलते. सकाळचे 9 वाजले होते आणि मुंबई शहरातील एका आलिशान वाड्यासारखं इमारतीतील अतिशय सुंदर खोलीत एक उंच गडद देखणा 28 वर्षाचं सूट बूट घातलेला मुलगा एकामागून एक सर्व फाईल्स जमिनीवर फेकताना दिसला. कुठे गेले? इथेच ठेवले होते, असे म्हणत त्या मुलाने दुसरी फाईल जमिनीवर फेकली. हे शोधत आहात का? पिवळी फाईल दाखवत मागून एका मुलीने विचारले. अरे हो, मी इतके उशीर हेच फाईल शोधत होतो, दीर्घश्वास घेत तो मुलगा म्हणाला. उद्याच्या मीटिंगसाठी तुम्ही काल टेबलावर ठेवले होते, असे म्हणत मुलीने ती फाईल टेबलावर ठेवली. मुलाने पटकन ती फाईल बॅगेत ठेवला. तोपर्यंत मुलीने पाकिट, घड्याळ आणि रुमाल काढून बेडवर ठेवले. नाश्ता तयार आहे, प्लीज तुम्ही आज नाश्ता करून जा, मुलगी हळू आवाजात म्हणाली आणि मग रूममधून बाहेर पडून ब्रेकफास्ट टेबलावर पोचली. तो मुलगा पटकन खोलीतून बाहेर पडला आणि नाश्त्याचं टेबलावर आला आणि मग फक्त एक सफरचंद उचलून तिथून निघून गाडीत बसला. चल ड्रायव्हर, त्या मुलाने ड्रायव्हरला ऑर्डर दिली आणि मग कानात फोन लावून निघून गेला. मुलगी त्याला निरोप देण्यासाठी धावत आली, तोपर्यंत तो निघून गेला होता. मुलगी दुःखी होऊन आत परत आली आणि तिचा उदास चेहरा पाहून सासू स्वतःलाच शिव्या देऊ लागली. सगळं दोषी माझा आहे, मी माझ्या हट्टीपणा या फुलासारख्या मुलीचे आयुष्य खराब केले आहे. कुणाचेही दोष नाही, फक्त परिस्थिती चुकीची आहे. बघा, एक दिवस सर्व काही ठीक होईल, सासूबाईंना धीर देत सासरे म्हणाले. ते दोघेही ऋषभ आणि मीरा मुंबई येथील सर्वात मोठे बिझनेस टायकानू अर्जुन कपूरचे आई बाबा, आणि ती मुलगी म्हणजे अर्जुनची बायको वाणी आहे. हा विवाह अर्जुनच्या इच्छेविरुद्ध झाला. खरं तर अर्जुन दुसऱ्याचा प्रेमात होता, पण जेव्हा त्याच्या पालकांनी वाणीला एका कौटुंबिक कार्यक्रमात पाहिले तेव्हा त्यांना ती त्यांच्या अर्जुनसाठी योग्य वाटली. अर्जुनने कधीच आपल्या आई वडिलांच्या विरोधात काहीही केले नाही, म्हणून जेव्हा त्याच्या कुटुंबांनी त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला तेव्हा त्याने जबरदस्तीने लग्न केले. पण बिचाऱ्या वाणीला तिच्या चुकीची शिक्षा भोगावी लागत होती. वाणी लहान गावातली होती, पण तरीही ती खूप सुंदर आणि सुसंस्कृत होती. ती अर्जुनच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडली होती. पण अर्जुन लग्नाला 6 महिने झाले तरी त्याने अजून तिच्याकडे डुंकूनही पाहिले नव्हते, तिच्याशी बोललेच नाही. रात्रीचे 12 वाजले होते. वाणी अजूनही जेवणाच्या टेबलावर बसून अर्जुनची वाट पाहत होते. घरचे बाकीचे जेवून झोपायला गेले होते, पण वाणीने आग्रह करूनही जेवले नव्हते. आणि ही काही नवीन गोष्ट नव्हती. वाणी नेहमी अर्जुन जेवल्यानंतरच जेवत असे. अर्जुनला कितीही वेळ होऊ दे, पण तरीही वाणी रोज त्याची वाट पाहत असे. कितीतरी वेळा ती त्याची वाट बघत उपाशी झोपत असे. आजही असेच काहीसे घडले. वाणीला एकटीला खूप कंटाळ येत होता, त्यामुळे तिला कधी झोप लागली ते तिला कळलेच नाही. वाणीचे डोळे फक्त 15 मिनिटे लागले, तेवढ्यात दारावरची बेल वाजली. एका नोकराने जाऊन दार उघडले आणि पाहिले की तिथे अर्जुन आहे. आत येताच अर्जुनने पाहिले की वाणी डायनिंग टेबलावर बसली होती. तो तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याच्या खोलीत आला. आजही रात्रीचे जेवण करून तो नुकताच परत आला होता, म्हणून तो थेट बेडवर जाऊन झोप. नोकराने
वाणीला उठवल्यावर ती घाबरून उठली आणि ताटात अर्जुनचे जेवण घेऊन खोलीत पोचताच तो झोपलेला असल्याचे तिला दिसले. आज वाणीला पुन्हा वाईट वाटले. प्लेट बाजूला ठेवली आणि भुकेने सोफ्यावर झोपली. सकाळी अलाराम वाजताच तो लगेच उठून बसला. इच्छा नसतानाही त्याची नजर समोरच्या सोफ्यावर गेली. आज पुन्हा वाणी. तो उठायचं आधीच ती आवरून तिचे नित्य काम करू लागली होती. अर्जुनही उठला. शूज घालून मग जॉगिंगसाठी बाहेर पडला. तो परत येण्यापूर्वी वाणीने पटकन त्याला प्रोटीन शेक बनवून त्याचं जिम बॅगेमध्ये टाकले. जॉगिंग करून परत येताच तो लगेच जिमला गेला. तो निघून जाताच वाणी खोलीत आली. कपडे इस्त्री करून बेडवर ठेवली आणि आजही नाश्ता करणार नाही हे माहीत असूनही वाणी त्याच्यासाठी नाश्ता बनवायला लागली. तो त्याच्या शेड्यूलबद्दल खूप कडक होता. रात्री घरी कितीही उशिरा झाला तरी तो सकाळी ठीक 6 वाजता उठायचा आणि मग नियमितप्रमाणे जॉगिंग आणि व्यायाम करायचा. त्याचं या सवयीमुळे तो शारीरिकदृष्ट्याही तंदुरुस्त आणि मजबूत होता. तसे अर्जुनचे हृदयात वाईट इरादा नव्हते. तो आपल्या आई वडिलांचा खूप आदर करत असे. एवढं प्रसिद्ध बिझनेसमॅन असूनही तो आजपर्यंत त्यांच्या एकही निर्णयाचं विरोधात गेला नव्हता. पण या जबरदस्तीच्या लग्नाने त्याचं खूप वाईट केलं होतं. त्यांना हे लग्न अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे आजही तो बॅचलरचे जीवन जगत आहे आणि त्यामुळेच त्याला वाणीबाबत कोणतीही जबाबदारी घ्यायची नव्हती. वाणीची जबाबदारी त्याच्या आई वडिलांनी घेतली होती, कारण त्यानेच तिला या घरात आणले होते. लग्नापूर्वी अर्जुन हा शहरातील सर्वात पात्र पदवीधर होता. लाखो मुले त्याच्यासाठी मरतील, पण तो फक्त एका मुलीसाठी जीव तोडून घेत होता. ती म्हणजे कीर्ती. ती खूप गोड होती आणि तिला अर्जुनही खूप आवडत होता. ऑफिसमध्ये ती अर्जुनची पीए होती. तिला रागवत रागवत तो तिच्यावर केव्हा प्रेम करू लागला हे त्याला कळलेही नाही. पण जेव्हा तिने ही गोष्ट तिच्या पालकांना सांगितली तेव्हा त्याने हे नाते मान्य केले नाही, कारण कीर्ती ख्रिश्चन होती. आणि नंतर त्यांच्या लोकांनीच समाज स्टेटस समाजाच्या भीतीने आणखी एका प्रेमळ जोडप्याला वेगळे केले. आई वडिलांच्या सुखासाठी त्या गरीब मुलीचं डोळ्यात अर्जुन खलनायक ठरला. आई वडिलांच्या शब्दासाठी अर्जुन विश्वासघात केल्यावर कीर्तीने मुंबई सोडली, पण तिच्या आठवणीने अर्जुन पूर्णपणे ताब्यात घेतला. त्यामुळे अर्जुनने कधीही इतर मुलींकडे पाहिले नाही. त्याचं हृदयात अजूनही फक्त कीर्ती होती. तसं पाहिलं तर त्याचा राग पूर्णपणे न्याय होता, पण तो राग चुकीच्या ठिकाणी काढत होता. ह्या सगळ्यात बिचाऱ्या वाणीचं काही दोष नव्हता, पण तिला या सगळ्यात सर्वात जास्त त्रास होत होता. जो जिम मधून परत आला आणि ऑफिससाठी तयार झाला. नाश्ता टेबलावर ठेवले आहे असं म्हणत वाणी किचनमध्ये परत आले. तो नाश्ता न करता पुन्हा निघू लागला. पण आज त्याची वडील त्याला थांबवत म्हणाले, थांब, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. ते फक्त या लग्नाबद्दल आणि त्या वाणीबद्दल बोलत असावेत, याशिवाय ते आणखी काही बोलतील असं विचार करत तो कोरडा आवाजात म्हणाला, बाबा, मला उशीर होतोय. मी रात्री येऊन बोलेन तुमच्याशी. तू येणार तेव्हा मी झोपलेलो असणार आहे, त्यामुळे मला आता तुझ्याशी बोलायचं आहे, अर्जुनचे वडील म्हणाले. अर्जुनने पुन्हा त्यांच्या शब्द टाळत म्हणाला, बाबा, आज माझी खूप महत्वाची मीटिंग आहे. इन्व्हेस्टर पण लवकरच येत आहे. ठीक आहे अर्जुन कपूर, तुमच्या कंपनीचं CEO असल्याने मला काही महत्वाची चर्चा करायची आहे. मला तुझे 2 मिनिटं वेळ हवा आहे, अर्जुनचे वडील कडक शब्दात म्हणाले. आणि अर्जुन काहीच न बोलता शांत बसला. मला सांगा, तुम्हाला माझ्यासोबत कोणती डिस्कस करायची आहे, अर्जुनने विचारले. तेव्हा त्याचे वडील खिन्नपणे म्हणाले, बाळा, मला तुला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या चुकीची शिक्षा तू त्या गरीब मुलीला का देतोय. आमची काही तक्रार असेल तर आमच्यावर रागव, तिच्यावर का. वडिलांचे बोलणे ऐकून अर्जुन सोफ्यावरून उठला आणि म्हणाला, सर, मला वाटतं तुम्ही विसरत आहात की तुम्ही मला तुमच्या मुलाच्या क्षमतेने नाही तर कंपनीच्या MD होण्याच्या क्षमतेने थांबवले आहे. त्यामुळे तुम्हाला जर हवे असेल तर कंपनीशी संबंधित कोणत्याही गोष्टीबद्दल बोला, अन्यथा ही माझी वैयक्तिक बाब आहे आणि तुम्ही त्यात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाही, असे बोलून तो रागाने तिथून निघून गेला. आणि वाणी पुन्हा आपले अश्रू पुसत कामाला लागले.
मला नाही वाटत तो कधीच सहमत होणार नाही. मला वाटतं आता आपण दोघांच्या घटस्फोट द्यावं आणि मग वाणीसाठी चांगला मुलगा शोधून तिचं लग्न करावं. मीराने हे दुःखीपणे सांगितल्यावर ऋषभ संतापले आणि म्हणाले, आणि तुला वाटतं की मग सर्व काही ठीक होईल? सर्वप्रथम घटस्फोटित मुलीसाठी एक चांगला मुलगा फक्त चित्रपटांमध्येच मिळतो, वास्तविक जीवनात नाही. आणि नंतर फक्त 6 महिन्यानंतर घटस्फोट. तुला घटस्फोटाचं अर्थ समजते का? लोकांनी अर्जुनबद्दल काहीही बोलणार नाही आणि फक्त वाणीकडे बोट दाखवेल, कारण आपलं समाज असा आहे. मुलीची चूक आहे की नाही कोणी पाहत नाही. सर्वजण त्या मुलीकडे बोट दाखवतात आणि समजून घे की कुणी सापडले तरी वाणी त्याच्यासोबत खुश असेल का? कदाचित मीरा तू लक्ष दिले नसेल, पण वाणी अर्जुनवर खूप प्रेम करते. ती अर्जुनशिवाय कधीही आनंदी नाही राहणार. म्हणजे आम्ही फक्त ते दोघं दररोज विघटित होताना पाहत राहू का? या सगळ्याला कारण आपणच आहोत ना? मीराने हे सांगताच ऋषभ रागाने बोलले, आता काय करायचं राहिलं आहे? जे करायचं होतं ते तू आधीच केलं आहेस. मीरा, मी तुला सांगितलं होतं की तुझा निर्णय अर्जुनवर लादण्याआधी पुढे काय परिणाम होतील याचा विचार कर, पण नीट विचार न करता हट्टीपणे परिणाम तू पाहिले आहेत आता. ऋषभचे कठोर शब्द ऐकून मीराचे डोळे वळवले आणि ती रडत म्हणाली, वाणीला माझी सून बनवायची माझी इच्छा होती, ती तुमची इच्छा नव्हती. अर्जुन 7 वर्षाचा होता तेव्हा आठवतंय, तो चॉकलेट केक मागून खूप आग्रह करायचा. मी त्याचा हट्ट पूर्ण केला की तुम्ही मला शिव्या द्यायचे आणि त्याच्याकडून केक हिसकावून मला चपरचंद द्यायला सांगायचे. तेव्हाही तो खूप रडायचा आणि जेव्हा मी त्याचे अश्रू पाहू शकत नव्हते तेव्हा तुम्ही मला समजवायचं असं की मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे आवश्यक नाही. त्याला जे आवडते ते आपण त्याला देण्याची गरज नाही. त्याच्यासाठी जे चांगले आहे ते आपण त्याला दिले पाहिजे. आज मी पण तेच केलं ना? मला तुम्हीच सांगा, तुमच्या मुलासाठी वाणीपेक्षा चांगली बायको तुम्हाला शोधता आली असती का? अर्जुनसाठी वाणीपेक्षा चांगली बायको दुसरं कोणी असू शकते का? पण हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. माझ्याकडून चूक झाली आहे. माझं बोलण्यामुळे अर्जुन आणि वाणीची लग्न झाले. मी माझ्या मुलाकडून काही अपेक्षा ठेवल्या होत्या. मला समजायला हवे होते की तो आता इतका मोठा झाला आहे की त्याच्यासाठी निर्णय घेण्याचं त्याच्या पालकांना अधिकार नाही. असं म्हणत मीरा रडत रूममध्ये गेली आणि ऋषभ डोक्यावर हात ठेवून सोफ्यावर बसले. वाणी किचनमधून दोघांचे बोलणे ऐकत होती, त्यामुळे ऋषभला अस्वस्थ पाहून ती त्यांच्या जवळ येऊन बसली आणि चेहऱ्यावर हास्य आणून म्हणाले, माझ्यामुळे तुम्ही दोघांची काळजी करण्याची किंवा बांधण्याची गरज नाही. बाबा, मी ठीक आहे आणि खूप आनंदी आहे. मग मला अर्जुनचे प्रेम मिळाले नाही तर काय झाले? तुम्हा दोघांची प्रेम मिळत आहे ना? त्या प्रेमाचे पाठिंबाने मी माझे संपूर्ण आयुष्य आनंदाने घालवू शकते. मग अर्जुनची बायको म्हणून मी ह्या घरात राहणे आवश्यक आहे. मी तुम्हा दोघांची मुलगी म्हणून जगू शकते ना? तेव्हा प्लीज बाबा, आमच्या घटस्फोटाचा अजिबात विचार करू नका. अर्जुन आता माझा नवरा आहे आणि मी त्याच्यासोबत खूप आनंदी आहे. मला माहीत आहे की त्यांनी मला कोणतेही अधिकार दिलेले नाही, पण त्यांनी मला कशापासून रोखले नाही. सध्या ते आपल्या सर्वांवर खूप रागवले आहेत, पण एक दिवस नक्कीच सहमत होईल हे तुम्हाला दिसेल. तुझ्या सासूबाई एकदम बरोबर आहेत. तुझ्यापेक्षा चांगले सून इतर कुणालाही सापडले नसते. असे म्हणत ऋषभने वाणीच्या डोक्याला प्रेमाने स्पर्श केले आणि वाणी हसून निघून गेली. मला हा अर्जुनला देखील जाणीव करून द्यावं लागेल की वाणी त्यासाठी योग्य आहे.